नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये प्रोग्राम स्ट्रक्चर ऑफ सी प्लस प्लस च्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर बघायचं आहे। बघा, डॉक्युमेंटेशन सेक्शन, लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, क्लास डेफिनेशन, त्यात काय काय असणार, डेटा मेंबर, मेंबर फंक्शन, नंतर मेन फंक्शन सेक्शन आणि सब प्रोग्राम सेक्शन। सब प्रोग्राम सेक्शन मध्ये काय असणार आहे, युजर डिफाइंड फंक्शन। हे सर्व सेक्शन आहेत ना, हे सेक्शन सी प्लस प्लस च्या प्रोग्राम मध्ये डिवाइड केले जातील। आता प्रत्येक सेक्शन मध्ये एक्झॅक्ट काय असते बघा, डॉक्युमेंटेशन सेक्शन। डॉक्युमेंटेशन सेक्शन बघा, फॉर एक्झाम्पल हे तुमची स्क्रीन आहे। त्या स्क्रीनवरती तुमचा पहिला पार्ट असतो ना, फर्स्टचे, त्या पार्ट मध्ये डबल कोट मध्ये तुम्ही काय देता, कमेंट्स देता। त्यात काय द्यायचं असते, प्रोग्राम एक्झॅक्ट त्याचा ऑथर कोण आहे, ऑथर, आणि एक्झॅक्ट फंक्शनॅलिटी। एक्झॅक्ट प्रोग्राम काय आहे आणि ऑथर नेम, म्हणजे प्रोग्राम रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण कशात देत असतो, डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये देत असतो। नेक्स्ट काय, लिंक सेक्शन। प्रोग्राम मध्ये ऑदर फाईल मधला काय डेटा ऍक्सेस करायचा असेल, बघा ही माझी एक फाईल आहे, या फाईलच्या बाहेरचा जर डेटा मला या फाईल मध्ये ऍक्सेस करायचा असेल तर मला काय करावं लागते, त्या फाईल, ऑदर फाईल आहेत ना, या प्रोग्रामशी लिंक करावं लागते। कुठे लिंक करतो आपण, लिंक सेक्शन मध्ये। मग सी प्लस प्लस मध्ये मी बघा टर्बो सी यूज करतोय, त्यामुळे त्याच्या रिलेटेड सर्व इथं असणार आहे। हॅश इन्क्लूड iostream .h, hash include folio.h, याच्या हेडर फाईल लिंक सेक्शन मध्ये आपण लिंक करत असतो। नेक्स्ट काय बघा, डेफिनेशन सेक्शन। डेफिनेशन सेक्शन मध्ये मोस्ट ऑफ द आपण कॉन्स्टंट डिफाइन करत असतो। कॉन्स्टंट कसे डिफाइन करायचे बघा, हॅश डिफाइन मॅक्स 10, हा मॅक्स काय झाला, कॉन्स्टंट, त्याला व्हॅल्यू 10 ही असाइन केली। हे कशा अंडर आलं, डेफिनेशन सेक्शन अंडर आलं। नेक्स्ट काय, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन। ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये दोन कन्सेप्ट येतात, कोणकोणत्या, व्हेरिएबल आणि दुसरे काय, मेथड किंवा फंक्शन म्हणू शकतो आपण त्याला। व्हेरिएबल, ग्लोबली व्हेरिएबल कुठं पण प्रोग्राम मध्ये किंवा तुमच्या फाईल मध्ये ऍक्सेसिबल होण्यासाठी आपण तो व्हेरिएबल ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये डिक्लेअर करत असतो। फॉर एक्झाम्पल इंटिजर, हा एक्स डिक्लेअर केला, हा काय झाला, ग्लोबली प्रोग्राम मध्ये एनिवेअर कुठे पण ऍक्सेसिबल झाला। नेक्स्ट वाईड गेट, हे काय आलं, गेट मेथड आपण डिक्लेअर केली इथं। आता ही मेथड आपण प्रोग्राम मध्ये कुठे पण डिफाइन करू शकतो। नेक्स्ट पुढे काय, क्लास डेफिनेशन सेक्शन। आता क्लास कसा डिफाइन करतो आपण, क्लास फॉर एक्झाम्पल डेमो घेतला मी, इंटिजर ए, वाईड शो सी आउट, ए इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 20 घेतलं मी, व्हॅल्यू ऑफ ए याचं दिलं। हे काय झालं, क्लास डेफिनेशन सेक्शन। हा क्लास तो डिफाइन केला आपण, त्यात काय काय केलं, डेटा मेंबर, कोणते डेटा मेंबर, क्लास मध्ये डिफाइन करतो ना आपण जे व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणत असतो, डेटा मेंबर, त्या क्लासचा डेटा मेंबर। फंक्शनला काय म्हणत असतो, मेंबर फंक्शन। क्लासमध्ये डिफाइन केलेल्या फंक्शनला आपण काय म्हणतो, मेंबर फंक्शन म्हणत असतो। हे डिफाइन झालं, त्याच्या खाली नंतर पुढे काय आहे, मेन फंक्शन सेक्शन। प्रत्येक प्रोग्राम मध्ये ऍटलिस्ट म्हणण्यापेक्षा एक मेन मेथड घ्यायचीच, प्रोग्राम इथून स्टार्ट होत असतो। फॉर एक्झाम्पल त्या मेन मेथड मध्ये काय असणार आहे, आपल्याला ज्या फाईल्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत ना, त्या फाईल्स इथं कॉल करायचे असतील मेन मेथड मध्ये।
फॉर एक्झाम्पल डेमो क्लासचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, डेमो डी डॉट शो झालं. पुढं काय आहे, पुढं सब प्रोग्राम सेक्शन मध्ये काय असते, युजर डिफाईन फंक्शन कोणकोणते, आता हा इथं गेट, ते गेट आहे ना, आपण हे इथे डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल वाईड गेट, इथं या इकडे घेतो, वाईड गेट सी आउट आय एम इन गेट. झालं. हे काय झालं, सब प्रोग्राम सेक्शन. इथे किती पण आपण फंक्शन डिफाईन करू शकतो. समजले. आता प्रोग्राम तुम्हाला स्क्रीन शेअर करून रन करून दाखवतो एक्झॅक्ट कसं एक्झिक्युशन असते. हे समजले ना, कसं डिवाइड होतंय पूर्ण प्रोग्राम आणि कसं एक्झॅक्ट प्रत्येक सेक्शनचं मिनिंग काय आहे. ठीक आहे. डबल फॉरवर्ड स्लॅश मध्ये काय असणार आहे इथं, डॉक्युमेंटेशन सेक्शन. फॉर एक्झाम्पल मी देतोय ऑथर नेम, डेमो, प्रोग्राम नेम आणि ऑथर नेम दिलं. परत अजून एक डेट देतो, डेट आजची काय आहे रे, 12/2/2024 अशी डेट दिली. अशा टाईपमध्ये आपण इन्फॉर्मेशन तिथे देऊ शकतो. कुठं, डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये. नंतर लिंक सेक्शन, ह्या दोन हेडर फाईल घेतल्या, ह्याला काय म्हणतो आपण, लिंक सेक्शन म्हणतो. ह्या दोन हेडर फाईल लिंक केल्या. नेक्स्ट हॅश डिफाईन मॅक्स 10, हा कॉन्स्टंट डिफाईन केला. नंतर इंटिजर एक्स, हा ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये ग्लोबल व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे इथं. नेक्स्ट लाईनला काय करतोय मी, वाईड गेट मेथड घेतोय, हे ग्लोबल मेथड ग्लोबली डिक्लेअर केली. क्लासमध्ये बघा आता कसं असणार आहे, इंटिजर ए, ह्याला एक ॲक्सेस स्पेसिफायर द्यायचं, काय पब्लिक कोलन, एक मेथड घेतोय मी यात, वाईड डिस्प, त्यात एक मेसेज देतोय, आय एम इन डिस्प. नंतर सेमीकोलन येतं, क्लास एंडिंग. ह्याच्या पुढं काय, आता क्लास डेफिनेशन झाली. क्लास डेफिनेशन मध्ये आपण हे काय घेतलं, डेटा मेंबर, आणि हे काय घेतलं, मेंबर फंक्शन घेतलं. त्याच्यानंतर पुढं काय आहे बघा, मेन फंक्शन सेक्शन. मेन फंक्शन डेफिनेशन असणार आहे इथं. त्यात काय करायचं आपल्याला, क्लास कोणता घेतला रे, सॉरी क्लास नेम द्यायचं राहिलं आपलं. फॉर एक्झाम्पल डेमो हा क्लास घेतला, त्याचा ऑब्जेक्ट इथं क्रिएट करतोय, डेमो डी डॉट डिस्प, ही मेथड कॉल केली, डी डॉट डिस्प. गेट ch clr scr हे दोन्ही दिलं. नंतर पुढं हे झालं मेन फंक्शन डेफिनेशन सेक्शन. नंतर किंवा मग आपण काय म्हणतो, मेन फंक्शन सेक्शन. लास्टला राहिलं सब प्रोग्राम म्हणजे युजर डिफाईन्ड सेक्शन. युजर डिफाईन्ड सेक्शन मध्ये काय, हे ग्लोबली डिक्लेअर केलेली मेथड्स आहेत ना किंवा फंक्शन इथं डिफाईन करायचे. वर्ड गेट आय एम इन गेट, समजते. सेव्ह करतोय, ते नोटपॅड मध्ये घेतलेलं आहे. आता हे डायरेक्ट त्या ड्राईव्हला सेव्ह करतोय. तर सेव्ह करायचं बघा, सी ड्राईव्हला गेला, टर्बो C3, ह्यात बिन फोल्डर, ह्यात आता काय डेमो .cpp ह्याच्या नावानं सेव्ह करा. ऑलरेडी एक्झिस्ट, येस, रिप्लेस केली मी फाईल. आता टर्बो सी ओपन करतोय मी.
टर्बोसी ओपन केला. ह्यात आता काय फाईल सर्च करायची आपल्याला, demo.cpp demo.cpp आहे का. डेट आली, ते मीच टाईप केलेलं इथं आहे ना रे बघा नीट. वैभव, प्रोग्राम नेम, डेट, एक्स, डिस्प. रन करतो बघा आता. आय एम इन डिस्प. काय राहिलं रे, गेट. आय एम इन गेट राहिलं ना, मग इथं काय करावं लागणार आहे, गेट मेथड कॉल करावं लागणार. आलं, आय एम इन डिस्प, आय एम इन गेट. समजली कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.